नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळसर पुन्हा एकदा घेऊन आलोय अर्थशास्त्राचं लेक्चर। आणि या अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये आपण आज जो महत्त्वाचा भाग पाहणार आहोत तो पुन्हा BA सेकंड इयरच्या सेमिस्टर 3 मधला भाग पाहणार आहोत। आणि हा भाग जरी BA सेकंड इयरच्या सेमिस्टर 3 मध्ये असला तरी देखील हा महत्त्वाचा जो भाग आहे हा अनेक स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये निश्चित आहे। त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे की पदव्युत्तर वर्गाला सुद्धा आहे, UPSC सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा आहे आणि ज्याला म्हटलं जातं मुद्रेची व्याख्या, वैशिष्ट्य व कार्य। आज आपण पाहणार आहोत मुद्रेची व्याख्या, त्या मुद्रेची कुठल्या प्रकारच्या व्याख्या आहेत, त्याच्यानंतर त्याची वैशिष्ट्ये कुठल्या आहे, कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आणि त्याचे फीचर्स कुठले आहे, अशा प्रकारचं आजचं विश्लेषण या आजच्या विश्लेषणामध्ये हे तिन्ही मुद्दे आपल्याला आज क्लिअर करायचे आहे। बघा, आपण मुद्रेची व्याख्या पाहताना महत्त्वाचं आहे की अर्थव्यवस्था कशी असते, वेल प्लॅन असो किंवा नॉन प्लॅन असो, म्हणजे नियोजित असो अगर अनियोजित असो, ती भांडवलशाही असो की समाजवादी असो, ती लोकशाहीवादी असो की राजेशाहीवादी असो, कुठल्याही प्रकारची अर्थव्यवस्था असो, त्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं आहे की पैशाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। पैसा हा अर्थव्यवस्थेमधील रक्ताची भूमिका पार पाडतो। मी काय म्हटलं, पैसा हा अर्थव्यवस्थेमध्ये रक्ताची भूमिका पार पाडतो, इतकं महत्त्व या पैशाला आहे। याबाबत चॅन्डलर नावाचे शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले। या चॅन्डलरनी काय म्हटलेलं आहे त्या संदर्भामध्ये की आधुनिक जीवनामध्ये पैशाचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येक व्यक्ती अर्थशास्त्रज्ञ असण्याची काही गरज नाही आहे, काही आवश्यकता नाही आहे। म्हणून पैसा म्हणजे काय आणि तो कोणती कार्य करतो याबद्दल माहिती करून घेणे आवश्यक ठरते। प्रत्येक व्यक्तीला काही अर्थशास्त्र म्हणून अर्थशास्त्र असायलाच पाहिजे असं नाही आहे। त्याला दिसून येतं की नेमकं पैसा म्हणजे नेमकं काय आहे, पैसा नसला तर काय होते। प्रत्येक व्यक्तीला, तो शिक्षित असो की अशिक्षित असो, त्याला विचारून बघायचं की पैशाची भूमिका तुमच्या जीवनामध्ये काय आहे। अशा प्रकारे ही जी मुद्रा किंवा पैसा या संदर्भामध्ये चॅन्डलरनं कुठंतरी सांगितलं होतं की पैसा काय आहे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती काय अर्थशास्त्रच असण्याची गरज नाही आहे। बघा, पैशाच्या संदर्भामध्ये आपण पैशाची किंवा मुद्रेची, ज्याला डेफिनेशन ऑफ मनी ज्याला म्हटलं जातं, हा भाग आपल्याला परीक्षेमध्ये महत्त्वाचा आहे। काळजीपूर्वक ऐका, काय म्हणतोय मी की पैशाच्या संदर्भामध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आणि लेखकांनी व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु सर्वसामान्यांनी परिपूर्ण असलेली एकही व्याख्या नाही आहे। काय म्हटलं मी, सर्वसामान्य, जनरल आणि परिपूर्ण फुलफिल करणारी एकही व्याख्या नाही आहे, परंतु प्रत्येक व्याख्या काही ना काही पैशाच्या संदर्भामध्ये कॅरेक्टरिस्टिकवर भर देते। म्हणजे पैशाचे किंवा मुद्रेचे वैशिष्ट्य हे त्याकरता येणाऱ्या वस्तूत नसून पैशाच्या कार्यामध्ये आहे आणि म्हणूनच बहुतांश व्याख्यांमध्ये पैशांच्या कार्यांचाच उल्लेख आढळतो। म्हणजे आपण व्याख्या पाहू तेव्हा लक्षात येईल की पैशाची व्यापक किंवा सर्वसामान्य व्याख्या का नाही आहे, कारण पैशाला जे कार्य करावे लागते त्या कार्यावरच या व्याख्या डिपेंड आहेत। सगळ्यात अगोदर बघू आपण की वॉकर नावाचे शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ या पैशाच्या संदर्भामध्ये काय म्हणतात की बघा, काय म्हणतात वॉकर की ऋणाची पूर्ण परतफेड करण्याचे साधन म्हणून जी वस्तू किंवा, काय म्हटलं मी, ऋणाची म्हणजे कर्जाची पूर्ण परतफेड करण्याचे साधन म्हणून जी वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज आणि अनिर्बंधपणे हस्तांतरित केली जाते, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते ती वस्तू की जी वस्तू कर्जाची परतफेड करण्यासाठी उपयोगात येत आहे। तसंच देणाऱ्याच्या वर्तणुकीचा किंवा पतीचा, पत म्हणजे क्रेडिट, देणाऱ्या व्यक्तीच्या वर्तणुकीचा किंवा क्रेडिटचा विचार न करता जी निशंकपणे स्वीकारली जाते अशा कोणत्याही वस्तूला पैसा किंवा तुम्ही मुद्रा असं म्हणू शकतो। म्हणजे या व्याख्यामध्ये काय सांगितलं आहे, या व्याख्यामध्ये महत्त्वाचं आहे की पैशाच्या किंवा मुद्रेच्या विनिमयाच्या माध्यमावर अधिक भर दिलेला आढळून येतो। त्यानंतर आपल्याला व्याख्या पाहायची आहे की प्रोफेसर इली आणि डॉक्टर मार्शल यांच्या ज्या व्याख्या त्या देखील याच अर्थाने होत्या। त्यांना देखील हे सांगायचं होतं की विनिमयाचं माध्यम म्हणजे पैसा होय। ह्या दोन्ही शास्त्रज्ञांना हेच सांगायचं होतं। त्यानंतर पैशाची व्याख्या करताना प्रोफेसर हाम होऊन गेले। या हाम यांनी देखील म्हटलेलं आहे की विनिमयाचे माध्यम तसेच मूल्यमापन यांचा निर्देश करण्यासाठी पैसा या शब्दाचा उपयोग करण्यात येतो। काय म्हटलं मी की विनिमयाचे माध्यम तसेच मूल्यमापन यांचा निर्देश करण्यासाठी पैसा या शब्दाचा उपयोग करण्यात येतो। म्हणजे या व्याख्येमध्ये विनिमय माध्यम आणि मूल्यमापन या दोन कार्यांचा हाम यांनी उल्लेख केलेला आढळून येतो आणि
त्यानंतर आपल्याला लॉर्ड जेम केन्स जे महत्त्वाचे स्थूल अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले, अर्थशास्त्रामध्ये मोठं नाव आहे, यांनी पैशाच्या संदर्भामध्ये व्याख्या करताना म्हटले आहे, पैसा म्हणजे अशी वस्तू आहे की जी दिल्याने ऋणाचे किंवा किमतीचे करार फेडले जातात आणि जिच्या स्वरूपामध्ये सामान्य क्रयशक्ती साठवलेली असते. म्हणजे पैशाला काय म्हणतात केस, की जी दिल्यामुळे ऋणाचे म्हणजे कर्जाचे व्यवहार, परतफेडीचे व्यवहार, किमतीचे करार हे फेडले जातात. आणि त्याच्यामध्ये त्या वस्तूमध्ये काय असते म्हणतात केस, सामान्य क्रयशक्ती असते, पर्चेसिंग पॉवर असते. म्हणजे केन्सने सुद्धा आपल्या व्याख्येमध्ये विनिमय माध्यम आणि मूल्य संग्रहणा जे साधन आहे, स्टोअर ऑफ व्हॅल्यू, स्टोअर म्हणजे साठवून ठेवू शकतो, विनिमय माध्यम म्हणजे एक विनिमय करू शकतो, व्यवहार करू शकतो, या पैशांच्या कार्यांचा उल्लेख केलेला आढळून येतो. म्हणजे पैशाच्या व्याख्या ह्या पैशाला जी कार्य आहेत, जी कार्य करावी लागतात त्याच आधारावर आपल्याला असल्याला दिसून येते. त्यामुळे या संदर्भामध्ये हार्टले विदर्स, काय म्हटलं मी, हार्टले विदर्स या संदर्भामध्ये म्हणतात की मनी इज व्हॉट मनी डज. काय म्हटलं मी, मनी इज व्हॉट मनी डज. म्हणजे हार्टले विदर्स यांना म्हणायचं आहे की पैशाची कार्य करणारी वस्तू म्हणजे पैसा आहे. ती वस्तू बघा कोणती वस्तू म्हणतात, ते पैशाला जी कार्य करावी लागतात ती कार्य करणारी कुठलीही वस्तू म्हणजे पैसा आहे, असं हार्टले विदर्स म्हणतात. मनी इज व्हॉट मनी डज. म्हणजे या सगळ्या व्याख्यांवरून आपण जर अभ्यास केला तर लक्षात येतं की विनिमयाचं माध्यम, मूल्यमापन आणि मूल्य संग्रहण ही पैशाला करावी लागणारी महत्त्वाची 3 कार्य आहेत. आधुनिक काळामध्ये उधारीचे आणि कर्जाचे सगळेच्या सगळे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत होते आणि त्यामुळे उधारी फेडण्याचे साधन म्हणून या पैशाचा वापर करण्यात येऊ लागला. या सगळ्या प्रकारच्या कार्यांचा विचार करून पैशाची व्याख्या आपल्याला सामान्यतः जर या सगळ्या व्याख्यावरून जर सार काढून आपण जर केली तर आपल्याला करता येतं की विनिमयाचं माध्यम, मूल्यमापन, मूल्य संग्राहक आणि उधारीचं देणं फेडण्याचे साधन म्हणून ज्या वस्तूला विस्तृत क्षेत्रात सामान्य स्वीकृती मिळालेली आहे अशी वस्तू म्हणजे पैसा आहे. पुन्हा एकदा म्हणतो, विनिमय माध्यम, मूल्यमापक, मूल्य संग्राहक व उधारीचे देणे फेडण्याचे साधन म्हणून ज्या वस्तूला विस्तृत क्षेत्रात सामान्य स्वीकृती मिळालेली आहे ती वस्तू म्हणजे पैसा आहे. असं आपल्याला पैशाच्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या व्याख्या आपल्याला पाहता येतील. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पैशाची किंवा मुद्रेची कुठल्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मनी ज्याला म्हटलं जातं. बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मनी ज्यामध्ये आपण जे पाहून राहिलो याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की पैशाच्या या वैशिष्ट्यांमध्ये एकूण आपल्याला 8-9 वैशिष्ट्ये बघायची. एकूण 9 वैशिष्ट्ये आपण बघू. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे क्रयशक्ती. पैशाच्या ठिकाणी काय असते, क्रयशक्ती असते, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जाते पर्चेसिंग पॉवर. पर्चेसिंग म्हणजे क्रयशक्ती म्हणजे खरेदी करण्याची शक्ती ही असते पैशामध्ये. म्हणजेच पैशाद्वारे कोणतीही वस्तू आणि सेवा तुम्हाला खरेदी करता येते. काय म्हटलं मी, कोणतीही प्रकारची वस्तू आणि सेवा ज्याला म्हणजे जी खरेदी पैशाच्याद्वारे खरेदी करता येते, कुठली वस्तू आणि सेवा ज्याला मूल्य आहे ती वस्तू, प्रत्येक वस्तू खरेदी करता येते. आणि या वैशिष्ट्यामुळे दुहेरी संयोगाची आवश्यकता राहत नाही. जसं बार्टर सिस्टीममध्ये आपण पाहिलं होतं की दुहेरी संयोग झाल्याशिवाय व्यवहार होत नव्हता. मात्र पैसा जर असेल कोणताही व्यवहार करता येते तुम्हाला. म्हणजे वस्तू विनिमयातील दुहेरी संयोगाचा अभाव या ठिकाणी पैशामुळे नाहीसा होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्व मान्यता. सगळ्यांना ती मान्य असते. म्हणजे हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पैशाला सर्वातर्फे मान्यता आलेली असते. लीगल टेंडर म्हटलं जातं. आता त्याला काय म्हटलं जाते, लीगल टेंडर. सर्वसामान्य मान्य आहे ते आणि ते सर्वांतर्फे स्वीकार्य असते. पैशाच्या सहाय्याने भविष्यकाळातील बचत देखील करता येते. तुम्हाला पैसे साठवूनही ठेवता येतात. भविष्यकाळामध्ये काही गरजा लागल्या त्या पूर्ण देखील करता येतात त्या पैसे साठवून ठेवलेल्या पैशाद्वारे. त्यानंतर समोरचं जे वैशिष्ट्य आहे तिसरं ते म्हणजे पैसा जे आहे तर ते कसं आहे, मूल्यमापक आहे. पैशामुळे वस्तू आणि सेवांचे मूल्य निश्चित करता येत असल्यामुळं हा पैसा जो आहे तो मूल्यमापक आहे आणि त्यामुळे वस्तू विनिमयातील मूल्यमापनाची अडचण ही एक प्रकारे दूर झाली पैसा आल्यामुळे. त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ती विनिमयता. बघा, विनिमयता हे पैशाचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. कारण पैशाद्वारे वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीचे व्यवहार सहजपणे करता येतात. कोणती वस्तू तुम्हाला घेता येते, कोणती वस्तू आपल्याला खरेदी करता येते. मार्केटमध्ये कपडे घेता येतात, मार्केटमध्ये तुम्ही भाजीपाला घेऊ शकता, कपडे घेऊ शकता, कुठल्याही प्रकारचे धान्य घेऊ शकता. कुठली वस्तू तुम्हाला घेता येते ही कशाच्या आधारावर, पैशाच्या आधारावर. म्हणजे पैशामध्ये हा विनिमयता हा अतिशय महत्त्वाचं
वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मूल्यसंग्रहण, ज्याला म्हटलं जाते स्टोअर ऑफ व्हॅल्यू. मूल्यसंग्रहण म्हणजे पैशाचं संग्रहण करणे, पैशाचं संग्रहण करणं. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की पैशाच्या रूपाने भविष्यकाळामधील संपत्तीचा संग्रह करणे सहज शक्य झालेले आहे. तुम्ही पैसा हा साठवून ठेवू शकता, पैशाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये करता येते. पैशाच्या रूपांतर म्हणजे मला हे म्हणायचं आहे की पैशाच्या संदर्भामध्ये वेगळ्या वस्तू तुम्ही खरेदी करून ते जवळ ठेवू शकता, किंवा पैसा देखील स्वतः जाऊ शकता, बँकेमध्ये पैसा ठेवू शकता, वेगळ्या प्रकारची FD करू शकता, आता शेअर मार्केटमध्ये गुंतवू शकता. हे सगळं कशाचं आहे? संग्रह करण्यामुळे पैशाचा संग्रह करता येतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यकाळातील संपत्तीचा संग्रह करणं शक्य होतं. त्यानंतर वहनीयता, पुढचं जे वैशिष्ट्य आहे वहनीयता म्हणजे पैशाच्या ठिकाणी. वहनीयता म्हणजे काय की पैसा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतो. खिशात पैसे टाकून तुम्हाला नेता येतं, बँकेत पैसे असले तर कोण्याही ठिकाणी जाऊन ATM मधून काढून तुम्हाला व्यवहार करता येतो. म्हणजे ही जी आहे ही पैशामध्ये असणारं महत्त्वाचं वैशिष्ट्य, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं, त्याच्यामध्ये वहनीयता हा गुण आहे. म्हणजे ट्रान्सपोर्ट त्याचं करता येतं, आपल्या साध्या शब्दामध्ये म्हणू. त्यानंतर पैशाचं मूल्य हे तुलनेनं स्थिर असल्यामुळं उधारीचे व्यवहार शक्य होतात. म्हणजे जे पैशाचं मूल्य आहे ते स्थिर असल्यामुळं पैशाचे जे उधारीचे तुम्हाला व्यवहार देखील शक्य होतात. म्हणजे तुम्हाला उधारीचे व्यवहार करता, कुठली वस्तू पाहिजे तशी किराणा दुकानाकडे तुम्ही गेले तर त्याला जर म्हटलं की आम्हाला किराणा दे आणि पुढच्या महिने आपण त्याला बिल देऊ, तर तुमचं व्यवहार जर त्याच्यासोबत चांगला असेल तर तुम्हाला उधारीवर देईल. तुमचं क्रेडिट जर असेल, पगारदार तुम्ही व्यक्ती असाल, तुम्हाला TV घ्यायचा आहे, गाडी बंगला घ्यायचा आहे, तर तुम्हाला तुमच्या ओन क्रेडिटवर, पगाराच्या क्रेडिटवर तुम्हाला तो घेता येईल. कशाच्या आधारावर? तुम्ही ते पैसा तुम्ही देणार आहात. उधारीचे व्यवहार तुम्हाला ह्या पैशाच्या मध्ये म्हणजे पैशाचं मूल्य हे तुलनेनं स्थिर असल्यामुळं हे आपल्याला व्यवहार करतात. त्यानंतर पैशामध्ये सुज्ञता आहे. सुज्ञता असते म्हणजे सहज ओळखता येते. पैसा काय आपल्याला सहज ओळखता येते, मान्यता प्राप्त असल्यामुळं अनेक लोक ते वापरत असतात, सरकारी त्याला महत्त्व असतं, ते चलन सगळ्याला दिसत असतं, सगळं असल्यामुळे म्हणजे सुज्ञता असते त्यामध्ये, सर्व मान्यता असल्यामुळं. त्यानंतर पैशाच्या संदर्भामध्ये शेवटचं आपण वैशिष्ट्य बघू की ते म्हणजे पैसा जो आहे तो सुविभाज्य देखील आहे. पैशाचे लहान लहान भाग करता येतात. 1 लाखाचे 4 भाग करता येतात, 25-25 हजार. 100 रुपयाचे तुम्हाला 4 भाग, 10 भाग, किती भाग करता येतात. म्हणजे ही जी आहे ही पैशाची काय सुविभाज्यता त्याला म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचं जो मुद्दा आहे तो म्हणजे पैशाची कार्य. पैशाची कार्य आपण पाहिल्यानंतर हा लेक्चर जे आहे इथं संपणार, ज्याला म्हटलं जाते फंक्शन ऑफ मनी. बघा, पैशाची व्याख्या करताना आपण पुन्हा हॉर्टले विदर्सचं मत इथं कोट करू, साईट करू की काय म्हणतात हॉर्टले विदर्स की जी वस्तू पैशाची कार्य करते ती म्हणजे पैसा आहे. म्हणजे काय म्हणतो मी, जी वस्तू पैशाची कार्य करते ती म्हणजे वस्तू पैसा आहे. म्हणजे मनी इज व्हॉट मनी डज. म्हणजे मनी इज काय म्हणतात हॉर्टले विदर्स, मनी इज व्हॉट मनी डज. म्हणजे पैशाची कार्य करणारी वस्तू म्हणजे पैसा, असं हॉर्टले विदर्स म्हणतात. म्हणजे हॉर्टले विदर्सने जरी ही व्याख्या मांडली, जरी ते आपल्याला अपूर्ण वाटत असली तरी देखील अपूर्ण आहे ती व्याख्या, कारण पैशाची कार्य कोणती आहेत आणि त्याचा निर्णय हा व्याख्येमध्ये नाही आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, म्हणजे त्यांचं मत महत्त्वाचं आहे, मात्र नेमके फंक्शन कुठले आहेत हे दिसून येत नाही. हे सांगतो हॉर्टले विदर्स की पैशाची कार्य करणारी वस्तू म्हणजे मुद्रा किंवा पैसा आहे, पण कार्य कुठले आहेत हे आपल्याला पाहायचं, ते आपल्याला कार्य इथं पाहायचे आहे. की या संदर्भामध्ये आपल्याला असं म्हणता येईल किंवा असं आपल्याला स्पष्टीकरण करता येईल की एखाद्या विशिष्ट समाजामध्ये विनिमय माध्यमाचे, मूल्य प्रमापाचे आणि मूल्य संचयाचे कार्य करण्यासाठी जी वस्तू सर्वानुमते वापरण्यात येते किंवा उपयोगात आणली जाते आणि ती कर्जफेडीसाठी सुद्धा सर्व स्वीकृत होते, ती वस्तू म्हणजे पैसा आहे. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी म्हणतोय, काय म्हणायचं आहे की एखाद्या विशिष्ट समाजामध्ये विनिमय माध्यमाचे, मूल्य प्रमापाचे आणि मूल्य संचयाचे कार्य करण्यासाठी जी वस्तू सर्वानुमते वापरण्यात येते, जी कर्ज परतफेडीसाठी सुद्धा सर्व स्वीकृत आहे, अशी वस्तू म्हणजे पैसा आहे. म्हणजे विनिमयाचं माध्यम होत असेल, मूल्य प्रमाण होत असेल, म्हणजे त्याचं मापन देखील होत असेल, विनिमय देखील, व्यवहार देखील होत असेल, संचय देखील करून ठेवता येत असेल, बँकेत देखील ठेवता येत असेल, आणि त्याशिवाय तुम्हाला कर्ज परतफेड करण्यासाठी ती सर्व स्वीकृत असेल, तर तिला म्हटलं जाते पैसा किंवा मुद्रा.
आणि अशा प्रकारे पैशाची व्याख्या ही पैशाच्या कार्यावर अवलंबून असल्यामुळं पैशाच्या कार्यासंबंधात आपल्याला सविस्तर विचार करणं अतिशय आवश्यक आहे। या संदर्भामध्ये प्रोफेसर किनले यांनी पैशाच्या कार्याबाबत सामान्यतः 3 प्रकार मांडलेले आहेत। हे तिन्ही प्रकार आपण बघू की या संदर्भामध्ये पैशाच्या 3 प्रकारामध्ये एक प्राथमिक कार्य आहे, दुसरं सहाय्यक कार्य आहे, त्यानंतर तिसरं म्हणजे संभाव्य किंवा आकस्मिक कार्य आहे, त्याच्यामध्ये उपकार्य देखील आहे। हे सगळं आपण कार्य आज आपण पाहणार आहोत। बघा, पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे प्राथमिक किंवा मुख्य कार्य, ज्याला म्हटलं जाते प्रायमरी फंक्शन ऑफ मनी। प्रायमरी फंक्शन ऑफ मनीमध्ये की व्यापाराच्या प्राथमिक प्रगतावस्थेपासून पैशाला जी कार्य करावी लागत आहेत त्यांनाच म्हटलं जाते पैशाची प्राथमिक कार्य। प्राथमिक कार्याला पुन्हा एकदा 2 उपप्रकारामध्ये घेतल्या जातं। त्यामध्ये 2 उपप्रकार म्हणजे एक विनिमय माध्यम आणि दुसरं म्हणजे मूल्यमापन। बघा, या प्राथमिक कार्यामध्ये आपण बघणार आहोत की या प्राथमिक कार्यामधलं पहिलं जे आहे ते म्हणजे विनिमय माध्यम, मीडियम ऑफ एक्सचेंज। 2 वस्तूंचा तुम्हाला विनिमय करायचा आहे आणि मध्यस्थ म्हणून आपल्याला पैशाचा उपयोग करतो। म्हणजे तुम्हाला घ्यायचा आहे एक TV घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला अजून एक रेडिओ घ्यायचा आहे आणि ते सगळं घेण्यासाठी तुम्हाला मध्यस्थ म्हणून म्हणजे ती खरेदी विक्री करण्यासाठी तुम्हाला जी गोष्ट लागते किंवा जी वस्तू लागते तिला आपण मुद्रा किंवा पैसा म्हणू। म्हणजे मध्यस्थ किंवा माध्यम म्हणून उपयोग या पैशाचा होतो, म्हणून त्या वस्तूला विनिमय माध्यम असं म्हटलं जाते। म्हणजे आपल्याजवळ असलेली वस्तू विकून आलेल्या पैशातून आवश्यक असलेली वस्तू खरेदी करता येते। अशा प्रकारे असलेली वस्तू आपल्याला जी खरेदी करता येते, त्यामुळे पैशाद्वारे 2 वस्तूंची अदलाबदल किंवा विनिमय करणं शक्य होते। आणि ज्या वस्तूला विनिमय माध्यम म्हणून कार्य करायचे आहे ती वस्तू या कामासाठी सर्व मान्य असल्या पाहिजे। सर्व मान्य म्हणजे सर्व मान्य असायला पाहिजे। म्हणजे ज्या वस्तूला विनिमय माध्यम म्हणून कार्य करायचे आहे ती वस्तू काय असायला पाहिजे, सर्व मान्य असायला पाहिजे आणि त्या वस्तूंचा सर्वांकडून स्वीकार होणं देखील आवश्यक आहे। पैशाचंच ते कार्य आहे महत्त्वाचं आपण जे पाहतो। आणि वस्तू विनिमय पैशाच्या सहाय्याने झाल्यास विनिमयाचे खरेदी व विक्रीचे असे 2 भाग पडतात। पैसा पद्धती अस्तित्वात आल्यानंतरच खरेदी विक्रीचे हे शब्द अस्तित्वात आले। म्हणजे पैसा पद्धती जेव्हा अस्तित्वात आली तेव्हाच खरेदी विक्रीचे शब्द अस्तित्वात आले। त्यानंतर आपल्याला या प्राथमिक कार्यामधलं दुसरं कार्य पाहायचं ते म्हणजे मेजर ऑफ व्हॅल्यू, मूल्यमापन। म्हणजे वस्तू आणि सेवा यांच्या किमती ठरविण्याचं जे कार्य आहे तर त्या कार्याला मुद्रेचे कार्य करावे लागतात। म्हणजे पैसा हे काय, वस्तूंचं मूल्य मोजण्याचं प्रमाणभूत साधन आहे आणि वस्तूंच्या प्रत्येक गुणाचं एक ठराविक माप समाजानं निश्चित केलेलं आहे। उदाहरणार्थ, लांबी मोजायची असेल तर मीटरमध्ये, वजन मोजायचं असेल किलोग्राममध्ये, द्रव्य पदार्थाकरता लिटर, ताप मोजण्याकरता थर्मामीटर, ही सगळी मापे कशी आहेत, सर्व मान्य आहे। तसंच वस्तू आणि सेवांचं जर मूल्य मोजायचं आहे तर काय आहे, मुद्रा किंवा पैसा आहे। म्हणजे प्रत्येक वस्तूचे आणि सेवेचे मूल्य पैशात मोजले जाते आणि अशा मूल्याला काय म्हटलं जाते, किंमत म्हटल्या जाते। त्यानंतर किमतीचे अनेक सिद्धांत आले। म्हणजे काय म्हटलं मी की प्रत्येक वस्तू आणि सेवांचं मूल्य जे पैशात मोजलं जाते तिलाच म्हटलं जाते त्या मूल्याला मूल्य म्हणजे किंमत। म्हणजे मूल्यमापनाचे हे जे कार्य आहे हे पहिल्या विनिमय माध्यमाच्या कार्यातूनच निर्माण झालं। कारण जोपर्यंत वस्तूचे मूल्य पैशात निश्चित होत नाही तोपर्यंत कोणताही विनिमय व्यवहार होऊ शकत नाही। म्हणजे जोपर्यंत तुम्हाला त्या वस्तूंचं मूल्य पैशात मोजता येत नाही ती वस्तू निरुपयोगीच म्हणायला आहे। टेबल आहे, पैशात मोजता येते किंमत। मोबाईल आहे, मोबाईलची किंमत पैशात मोजता येते। TV आहे, TVची किंमत पैशामध्ये मोजता येते। म्हणजे ज्या वस्तूंचं मूल्य पैशात मोजता येते ती वस्तू मूल्यवान, त्या वस्तूला व्हॅल्यू आहे। परंतु ज्या वस्तूंचं मूल्य पैशात निश्चित होत नाही, मोजल्या जाऊ शकत नाही, तिच्यामध्ये विनिमयाचा व्यवहार होऊ शकत नाही। म्हणजे वस्तूचं मूल्य हे पैशात मोजणं जाणं अतिशय आवश्यक आहे। किमती आणि किंमत पातळी ज्याला म्हटलं जाते ते बदलल्यास पैशाचं मूल्य देखील आपोआप बदलते। म्हणजे वस्तूंच्या किमती जर बदलल्या, TVच्या किमती जर वाढल्या तर आपोआप पैशावर देखील परिणाम होतो। पैशाची देखील मूल्य जे आहे तर ते आपोआप बदलते। म्हणजे मूल्यमापनाचे कार्य हे काय, मुद्रेला करावे लागते। त्यामुळे हिशोब ठेवण्याचे कार्य देखील पैशालाच करावे लागते। म्हणजे पैशाला हिशोबाचे एकक देखील म्हटलं जाते। जे हिशोब केले जातात ते सगळे ते कशात मोजले जाते, पैशात। सगळे आकडे, बजेट आहे पैशात, सगळं तुमच्या घरचं बजेट आहे, देशाचं बजेट आहे, सरकारचं, राज्य सरकारचं आहे, हिशोबाचे आकडे
पैशातच येतील. म्हणजे समाजामध्ये सगळ्याचा सगळा जो हिशोब आहे, विनिमयाचे माध्यम आहे, ही सगळे कार्य ही एकाच पैशाला आपल्याला करताना आपल्याला पाहायला, म्हणजे हे पैशाचं महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर समोरचं जे दुसरं कार्य आहे 2 नंबरचं मुख्य, ते म्हणजे गौण किंवा सहाय्यक दुय्यम कार्य. याला सेकंडरी फंक्शन जे आहे, म्हणजे समाजाची एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आर्थिक प्रगती झाल्यावरच पैशाला मूल्यसंचयाचे किंवा भविष्यकालीन देणे फेडण्याचे साधन म्हणून कार्य करावे लागते. त्यामुळे या पैशाच्या सहाय्यक किंवा गौण कार्याला 2 भागामध्ये पुन्हा डिवाईड केलेलं आहे त्यांना, की ते म्हणजे पहिलं जे कार्य आहे सहाय्यक दुय्यम कार्यामधलं, ते म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू, ज्याला म्हटलं जाते मूल्यसंग्रहक. पैशाच्या ठिकाणी पर्चेसिंग पॉवर हा गुण असतो, खरेदी शक्ती वा क्रयशक्ती हा गुण असतो. कोणती वस्तू आणि सेवा तुम्हाला त्या पैशाद्वारे खरेदी करता येते. पैशाच्या वैशिष्ट्यामुळेच काय होते, की वस्तूंचा साठा करून ठेवण्यापेक्षा पैशाच्या स्वरूपामध्ये संपत्ती साठवून ठेवणे फायद्याचे आणि सोयीचे ठरते. आणि त्याद्वारे काय होते, की भविष्यकाळात आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवा देखील खरेदी करता येतात. म्हणजे पैशाचं हे कार्य व्यवस्थित होण्याकरता पैशाचं मूल्य काय असलं पाहिजे, स्टेबल असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. म्हणजे भविष्यकाळामध्ये पैशाचं मूल्य कमी होऊ नये किंवा वाढू नये. असं जर असेल तर ते आपल्याला स्टोअर करून ठेवता येते. जर आपल्याला वाटेल की पैशाचं मूल्य आपल्याला कमी होईल की जास्त, अशी जर शंका असेल तर आपण पैसा जवळ न ठेवता खर्च करतो. म्हणजे आपल्याला हे पाहायला मिळतात की अनेक बाबतीत असं दिसत येते. अस्थिर मूल्य असलेल्या पैशात मूल्य साठवणे हे फुटक्या टाक्यात पाणी साठवण्यासारखंच आहे. म्हणजे अस्थिर मूल्य असलेलं जर पैसा असेल तर ते कसं आहे, की आपण किती साठवून ठेवलं तरी देखील त्याचा उपयोग होणार नाही. त्यानंतर या दुय्यम कार्यामधलं दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे भविष्यकालीन देणी फेडण्याचे साधन आहे. स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट याला म्हटलं जाते. म्हणजे उधारीचे व्यवहार कसे असतात, आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचे आलेले आहेत, की ज्यामध्ये अनेक करारामध्ये भविष्यकाळात तुम्हाला पैसे द्यावे लागतात. जमीन खरेदीचे व्यवहार असो, प्लॉट खरेदीचे व्यवहार असो, किंवा मोठमोठ्या प्रकारचे जे रिअल इस्टेटचे किंवा अनेक प्रकारच्या मोठ्या ज्या डील होतात, कंपनी खरेदी करायची आहे किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, हे सगळे व्यवहार होतात ते त्यामध्ये भविष्यकाळामध्ये पैसे द्यायचे असतात. आणि उधारीचे किंवा कर्जाच्या व्यवहारामध्ये आज जेवढी रक्कम उधार घेतली असेल तेवढीच रक्कम किंवा मूल्य पुढे वापस करावे लागते. आणि इतर कोणत्याही वस्तूंच्या तुलनेत पैशाचं मूल्य जास्त स्थिर असल्यामुळे हे पैशाद्वारे आपल्याला व्यवस्थितरित्या करता येते. म्हणजे विनिमयाचं माध्यम असो, मूल्यमापनाचं साधन असो किंवा मूल्य संचयाचं साधन असो आणि भविष्यकाळातील देणी फेडण्याचं साधन असो, ही जी पैशाची 4 कार्य आहेत त्यांनाच तांत्रिक कार्य देखील म्हटलं जाते. पैशाचे तांत्रिक कार्य देखील म्हटलं जाते. त्यानंतर तिसरं जे कार्य आहे मुख्य कार्यामधलं ते म्हणजे संभाव्य किंवा आकस्मिक कार्य, ज्याला कॉन्टिजेंट फंक्शन म्हटलं जातं. की अर्थव्यवस्थेच्या प्रगत अवस्थेत पैशाला नवीन कार्य काढण्याची जबाबदारी आलेली आहे. ही नवीन कार्य मुख्य किंवा गौण कार्याच्या अनुषंगाने निर्माण होतात. म्हणजे जे मुख्य जे कार्य आहेत, ही जी कार्य आहेत ही पैशाला अनेक गुण येऊन चिटकले. पैशामुळे काय काय होत आहे त्याच्यावरून ते डिपेंड झालं की पैशाला काय काय करावं लागते. म्हणजे अनुषंगिक कार्य त्याला म्हटलं जाऊ शकते, की ज्या संदर्भामध्ये म्हणजे जे संभाव्य अशी जी कार्य आहेत की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर डिव्हिजन ऑफ लेबर करायचं आहे, ज्याला श्रमाची विभागणी झालेली आहे, किंवा अर्थव्यवस्थेला डिव्हिजन ऑफ लेबर करताना त्या श्रमिकांना वेगवेगळ्या प्रकारचे मोबदले देणे, कर्मचाऱ्याचा पगार कमी किंवा त्याच्या मॅनेजरचा जास्त, हे सगळे जे आहेत हे सगळे कार्य हे पैशाद्वारेच केले जातात. त्याचाच मोबदला ठरवला की त्याला किती स्केल आहे, वेगळ्या प्रकारच्या शिक्षकांना असणारे पगार, हे सर्व ठरवलं जाऊन कशाला आलं, हे ठरवलं जाऊन आलं पैशाच्यामुळं. पैशाला ही कार्य महत्त्वाची कार्य. त्यानंतर या आकस्मिक कार्याच्या संदर्भामध्ये बघा की आपल्याला या संभाव्य आणि आकस्मिक कार्यामध्ये पुन्हा जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे आहे म्हणजे ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू, ज्याला म्हटलं मूल्यांचं हस्तांतरण. या संभाव्य किंवा आकस्मिक जे कॉन्टिजेंट फंक्शन आहे ह्याच्यामध्ये त्याच्यातलं पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे मूल्यांचं हस्तांतरण. ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू म्हणजे की आर्थिक विकास जे होऊन राहिला त्या आर्थिक विकासामुळेच अजून काय होऊन राहिलं की बाजारपेठा मालाकरता उपलब्ध होऊ लागल्या. इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्याला आपल्या वस्तू पाठवता येऊ लागल्या. वेगळ्या प्रकारचे समजा ग्लोबलायझेशन किंवा खाजगीकरण झालं, उदारीकरण झालं, किंवा आपल्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात देखील वस्तू पाठवता येऊ लागलं. हे सगळं होऊ लागलं. हे सगळं जे होत आहे त्यामुळं काय झालं की मूल्याचे हस्तांतरण आवश्यक अतिशय झालेलं आहे. आणि हे जे कार्य आहे हे कशामुळे सोपं झालं, हे पैशामुळे सोपं झालं. पैशाच्या ठिकाणी सर्व मान्यता आणि रोखता हे गुण असल्यामुळं एका ठिकाणची मालमत्ता विकून तुम्ही मनुष्य आलेल्या पैशाद्वारे, म्हणजे तुम्ही
प्लॉट विकलं, ती संपत्ती विकली, ते पैसे तुमच्याकडे आले, त्या पैशाद्वारे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी मालमत्ता, दुसऱ्या ठिकाणी प्लॉट, गुजरातमध्ये प्लॉट होता तो विकला, तुम्हाला यायचं आहे महाराष्ट्रात, महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्ही एखादा प्लॉट खरेदी केला. हे कशामुळे शक्य झालं? हे शक्य झालं पैशामुळे. म्हणजे याला म्हटलं जाते मूल्यांचं हस्तांतरण. पैशामुळं मूल्य हे एका व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरित होऊ शकते. या कार्यामुळेच आर्थिक विकासासाठी बरंच मदत झालेली आहे. कारण यामुळे काय झालं की व्यक्तींजवळील अतिरिक्त धन गरजू ग्राहकांपाशी जाऊन त्याचा उत्पादन कार्यामध्ये उपयोग होऊ लागला. म्हणजे आधुनिक काळामध्ये जे मोठमोठे कारखाने आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, व्यापारी केंद्र आहेत, ते निर्माण जे झाले ती सगळे निर्माण होण्यासाठी ह्या मूल्यांच्या हस्तांतरणामुळेच झालेलं आहे, ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यूमुळे झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे या संभाव्य किंवा आकस्मिक कार्यामधलं कार्य आहे ते म्हणजे दुसरं जे आहे ते प्रत्ययाचा आधार, बेसिस ऑफ क्रेडिट ज्याला म्हटलं जाते. प्रत्ययाचा आधार, प्रत्यय म्हणजे क्रेडिट ज्याला म्हटलं जाते, की समाजातील जे व्यवहार होतात त्या व्यवहारामध्ये चेकचा व्यवहार असो, हुंडी असो, बिल्स ज्याला म्हटलं जाते, एक्सचेंज बिल असो, जे सगळ्या प्रकारचे आता ATMचे व्यवहार असो, धनादेश जे आपण पाहून RTGS व्यवहार असो, तर हे सगळे जे व्यवहार होऊन राहिले तर त्यांचे मूल्य हे पैशातच ठरत असते. म्हणजे प्रत्ययाचा आधार किंवा प्रत्ययाचे कार्य देखील हे पैशाच्या आधारावरच होत आहे. जगाची आर्थिक प्रकृती प्रामुख्याने ह्या प्रत्यय पद्धतीमुळेच होऊ शकते. बँका ज्या क्रेडिट क्रिएशन करत आहेत, पैशावर पैसा निर्माण केला जात आहे. एका व्यक्तीला कर्ज देतात, कर्ज दिल्यानंतर त्या व्यक्तीला व्याज आकारतात, त्या व्याजावरून व्याज अजून दुसऱ्या व्यक्तीला कर्ज दिले जातात. ज्या व्यक्तीला कर्ज मिळाले ती व्यक्ती जर ॲटो खरेदी करत असेल तर ॲटो खरेदी केल्यानंतर पुन्हा तो पैसा पुन्हा मार्केटमध्ये येतो, आलेला पैसा पुन्हा बँकेत जातो, बँकेकडे ते पैसा आहेत. हे सगळे क्रेडिट क्रिएशन जे केलं जातं हे सगळं कशाच्या आधारावर? हे पैशाच्या आधारावरच केलं जात आहे. म्हणजे प्रत्यय निर्माण करण्याचे आणि ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य पैसा ही जे आहेत हे अधिकोषण संस्था किंवा बँका निर्माण झाल्या. पैशाच्या उपयोगामुळे अधिकोषांना प्रत्यय निर्मिती जे आपण आली ते देखील होऊ लागली. केंद्रीय अधिकोषाच्या विश्वासावर चालणाऱ्या कागदी नोटांचा आधार देखील हा नगद कोश आहे. त्यामुळे प्रत्यय पद्धतीचा जो आधार हा मुद्राच आहे किंवा पैसाच आहे. त्यानंतर या आकस्मिक कार्यामध्ये तिसरं जे आहे ते म्हणजे वाटणीचा आधार, बेसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतात. उत्पादनाचे जे घटक आहे, भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन, ह्या उत्पादन घटक जे आहेत ते उत्पादन कार्यामध्ये मदत करतात आणि या मदतीबाबत त्यांना त्यांचे मोबदले मिळतात. म्हणजे उत्पादनाचं वितरण उत्पादन घटकामध्ये जे करायचं असतं पैशाच्या स्वरूपात हा मोबदला सोयीस्करपणे देणं ठरते. एखादी जमीन वापरली त्याचा मोबदला तुम्ही पैशात देऊ शकता. एखादे श्रमिक वापरले त्यांची मजुरी तुम्ही पैशामध्ये वापरू शकता. एखादं यंत्र वापरलं त्याचा मोबदला तुम्ही पैशामध्ये त्या भांडवलाचं व्याज तुम्ही पैशामध्ये देऊ शकता. कारण पैशामध्ये काय आहे? क्रयशक्ती हा गुण असल्यामुळे. त्यानंतर सीमांत तत्वाचा उपयोग, पुढचं जे या संदर्भामध्ये जे म्हणजे कार्य आहे या संभाव्य किंवा आकस्मिक कार्यामधलं, की याच्यामध्ये सीमांत तत्वांचा उपयोग म्हणजे पैशाच्या साहाय्यानं निराळ्या वस्तूंच्या सीमांत उपयोगितेत समानता आणून उपभोक्ता महत्तम समाधान मिळू शकतो. तसेच सीमांत उत्पादकतेचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत देखील उत्पादन कार्यामध्ये लावून उत्पादक हा महत्तम नफा मिळू शकतो. कशाच्या आधारावर? पैशाच्याच आधारावर. जोपर्यंत त्याला जोपर्यंत त्याला त्या उत्पादनापासून मोबदला फायदा होत असेल तोपर्यंत तो कारखाना चालेल, कंपनी चालेल. हा जो सीमांत तत्वाचा उपयोग आला हा कशामुळे आला? हा पैशामुळेच आला, पैशाच्याच कार्यामुळे. त्यानंतर धनाला आणि भांडवलाला सामान्य रूप देणे. पैशाच्या उपयोगामुळे सर्वसामान्य धन आणि भांडवल अधिक उपयुक्त झालं आहे. धन म्हणजे ज्याला धन म्हणजे पैसा जो आहे, हे धन किंवा भांडवल हे कसं आहे? हे पैशाच्याच रूपात ठेवल्यास त्याची रोखता किंवा गतिशीलता वाढते, मोबॅलिटी वाढते. त्यामुळे योग्य कार्याकरता योग्य ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकतो. परिणामी संपत्ती किंवा धनाची एकूण उपयोगिता आणि उत्पादकता देखील बरीच वाढते. म्हणजे पैशाची संपत्ती, पैसा जो आहे, धन जे आहे तुमच्याजवळचं, याच्यामध्ये काय? हा रोखता, तुम्हाला रोखून ठेवता येते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गतिशील करता येते आणि त्यामुळे संपत्ती आणि धनाची जी ही उपयोगिता आहे ही उत्पादकता बरीच वाढलेली आहे. आधुनिक समाजामध्ये तर काय झालं, पैशाची किती उपयुक्तता आहे याची कल्पना आपल्याला ह्या सगळ्या कार्यावरून दिसून येते. या संदर्भामध्ये पैशाचे कार्याचं वर्णन करताना या 4 ओळी म्हणून आपण इथं संपवणार आहोत आणि सगळे जे कार्य आहेत हे आपल्याला या डायग्राममध्ये पाहायला मिळतात. किंवा म्हणतोय मी या पैशाच्या संदर्भामध्ये 4 ओळी, की मनी इज अ मॅटर ऑफ फंक्शन्स फॉर अ मीडियम, अ मेजर, अ स्टँडर्ड अँड अ स्टोर, बट if
दिस इज नॉट कम्प्लीट द लिस्ट वी मे ॲड ट्रान्सफरबिलिटी मोर. म्हणजे या सगळ्या वर्णन केलेल्या ह्या ज्या ओळी आहेत हे काय सांगते की हे सांगते की पैशाची ही सगळी कार्य आहेत आणि त्या कार्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की ते पैशाला मोजता यायला गेलं पाहिजे, पैशामध्ये विनिमय माध्यम व्हायला पाहिजे, त्याचं साठवून ठेवता यायला पाहिजे. हे सगळे कार्य पैशाला चिटकलेले आहेत. पैशाच्या कार्यामध्ये ही जे आपण पाहिले प्राथमिक कार्य, सहाय्यक कार्य, संभाव्य कार्य. प्राथमिक कार्यामध्ये पाहिले आपण विनिमय माध्यम, त्यानंतर पाहिलं आपण मूल्यमापन, त्यानंतर सहाय्यक कार्यामध्ये आपण पाहिलं मूल्य संग्रहण, भविष्यकालीन देणी फेडण्याचं साधन. संभाव्य कार्यामध्ये आपण पाहिलं साधन मूल्यांचं हस्तांतरण, वाटणीचा आधार, त्यानंतर सीमांत तत्वांचा उपयोग, प्रत्ययाचा आधार, धन आणि भांडवलाची रोखता. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण जो महत्त्वाचा भाग पाहिला तो म्हणजे पैसा किंवा मुद्रा म्हणजे काय आणि या मुद्रेच्या संदर्भामध्ये मुद्रेची कुठल्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत आणि मुद्रेला कुठल्या प्रकारची कार्य करावी लागतात. अशा प्रकारे आजचं लेक्चर आपण इथं संपत आहोत. या इकोस्टार चॅनलला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या पाहणाऱ्या प्राध्यापकांनी सगळ्या लोकांनी याला चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करा आणि अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. काही आपले सजेशन्स असतील, काही सूचना असतील तर आवर्जून तुम्ही या ठिकाणी सूचना करू शकता की जेणेकरून हे लेक्चर अजून चांगल्या प्रकारे आपण मांडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.